नमस्कार मंडळी, पुष्पाज ड्रीमी वर्ल्डमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवतोय खारं वांगं। सुरुवातीला त्यासाठी धणे, जिरे आणि सफेद तीळ हे तेल न टाकता भाजून घेतलेले आहेत। सुके खोबरं आहे तेही तेल न टाकता भाजून घेतलेले आहे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कांदा हे तेल टाकून भाजून घेतलेले आहे। हे काही खडे मसाले आहेत, मी खाली त्यांची नावं मेन्शन केलेली आहेत। आणि आपल्याला भाजलेले शेंगदाणे लागतील, कोथिंबीर लागेल। तर आपण सुरुवातीला मिक्सरला जो आपला खडा मसाला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले जे बाकीचं साहित्य आहे, कांदा, लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर हे सगळं आणि त्यामध्ये शेंगदाणेही घ्यायचे आहेत भाजलेले। आणि पाणी न टाकता आपण हा मसाला वाटून घ्यायचा आहे। पाहू शकता मी पाणी न टाकता एकदम थोडंसं पाणी टाकलं होतं आणि मसाला बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर वांग्यांचे देठ आहेत ते कापून घ्यायचे, वांग्यांचे काटेही कापून घ्यायचे, कारण खाताना कधी कधी टोचतात ते। त्यानंतर पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये वांग्यांच्या 4 फोडी करायच्या, म्हणजे 4 काप द्यायचे वांग्यांना आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायचे मिठाच्या। त्यानंतर मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, तुम्ही तुमचं जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार प्रमाण घ्यायचं तेलाचं वगैरे। त्यात कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता मी जो आपला वाटलेला मसाला आहे तो प्लेटमध्ये काढून घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स केलेलं आहे। आता त्यानंतर मी काय करते, वांगीही धुतलेली आहेत, त्यामध्येही वांग्यांच्या जो देठ असतो तिथपर्यंत थोडं थोडं मीठ घालायचं, म्हणजे वांग्यांना शेवटपर्यंत मिठाची चव चांगली लागते। त्यानंतर आपला जो वाटलेला मसाला आहे त्यामध्ये टोमॅटो मिक्स केला आहे, हा मसाला चांगला मिक्स करायचा आणि जे आपण वांग्यामध्ये जे मीठ भरून घेतलेलं आहे त्यामध्ये हा मसाला वरून भरून घ्यायचा आणि छान वांगी अशी दाबून भरून घ्यायची मसाला टाकून। त्यानंतर आपला कांदा थोडासा भाजला की त्यावर ही मसाला भरलेली वांगी चांगली कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायची, त्यामुळे वांगी चव पण छान लागते, मसालाही त्यामध्ये चांगला मुरला जातो आणि लवकर शिजतातही। त्यानंतर मी उरलेला जो मसाला होता तोही ह्या तेलामध्ये वांग्यात मिक्स करून म्हणजे घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे, मीठ एकदम वापर जास्त करायचा नाही, अंदाजे मीठ टाकत घ्यायचं आहे। मी वांग्यामध्ये पण मीठ भरलेलं आहे, मसाल्यामध्ये थोडं वापरलेलं आणि आता वरून पण थोडंसं टाकते, एकदम मीठ मी वापरलेलं नाही आहे। त्यानंतर हळद घातलेली आहे, हळद घालून छान मसाला सर्व चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जेवढी भाजी पातळ हवी असेल, जेवढी ग्रेव्ही ठेवायची असेल त्यानुसार गरम पाणी ओतायचं आहे, थंड पाण्याचा नाही वापर करायचा। आणि गॅस मीडियम करून झाकण ठेवून वांगी मस्त परतून घ्यायची, हलवून घ्यायचं छान आणि वांगी शिजवून घ्यायचेत आपण। त्यानंतर पाहू शकताय मी काय एक 10-15 मिनटानंतर वांगी अशी उलटी पलटी करून घेतली होती, कारण वरची बाजू कच्ची राहू शकते, त्यामुळे अशी वांगी हलवून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून गॅस कमी करूनच भाजी छान शिजवून घेतली आणि आपलं मस्त असं खारं वांगं खूप टेस्टी असं सुंदर झालं होतं। तर अशी रेसिपी नक्की करून पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा कशी वाटली रेसिपी ते। हा जो दिलेला मसाला आहे अगदी परफेक्ट मसाला आहे, अगदी भाजी मिरचट नाही झालेली किंवा खूप असं तिखट झाले असं काही नाही झालेलं, एकदम मसाला बरोबर परफेक्ट झाला होता। एक वेळ अशी वांग्याची भाजी नक्की ट्राय करून पहा आणि आपलं मस्त खारं वांगं तयार झालेलं आहे। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।